सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या हाती शासनाने काढलेल्या जिहारची प्रत सोपविली आणि मागील 5 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने उभारलेला लढा यशस्वी झाला आहे। अनेक वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले आहे। त्यामुळे राज्यभरात मराठा समाज बांधवांकडून जल्लोष करण्यात येत आहे। आज पंढरपुरात देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्रित येत मराठा समाजाने गुलाल उधळत आनंद साजरा केला। गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहर तालुक्यातील मराठा समाज मोठ्या ताकदीने आरक्षण लढ्यात सहभागी होत आला होता। या लढ्यास यश मिळाल्याने मोठा आनंद व्यक्त होताना दिसून आला। यावेळी मराठा आंदोलक नागेश भोसले व दीपक वाडदेकर यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली। मराठा समाज हा किंवा मराठे हे युद्धात जिंकतात पण तहात हारतात, अशा पद्धतीचं एक बोललं जायचं। पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जरांगे पाटलांनी दाखवून दिलं की आम्ही युद्धातही जिंकतो आणि आम्ही तहातही जिंकतो। त्या पद्धतीनं आज सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल सरकारचं जाहीर आभार। जरांगे पाटलाच्या 4 महिने जे आंदोलन चालू आहे, उपोषण झालं आहे, त्याला आज कुठं तर सरकारनं त्याला मान्यता दिली आणि सगळ्या अटी मान्य केल्या। त्यामुळं मराठी समाजामध्ये एक मोठं जल्लोषाचं आंदोलन, जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्याच्या पाठीमागे ह्या सरकारनं आमच्यावर एक प्रकारचं उपकारच केलं असं म्हणणं काय वावगं होणार नाही। ही खरं श्रेय जरांगे पाटील आणि सर्व मराठी माध्यमांचं, मराठी लोकांचं आहे, हे विसरून आम्हाला चालता येणार नाही। ही श्रेय जरांगे पाटील आणि सर्व मराठी माध्यम यांचा आहे असून त्याला सगळ्याचा, मराठी समाजाचा आजपासून आमचा नेता जरांगे पाटील जे सांगतील ते आम्ही ऐकायला तयार आहोत। कधीही त्याच्या शब्दाला आम्ही पडून येणार नाही, त्याच्याबद्दल त्याच्या शब्दाला मी कटिबद्ध राहू हीच मी सर्वांच्या वतीनं, मराठीच्या वतीनं आश्वासन देतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत।